राधे, आलीस का ग बाई? फार बरे झाले. आता घे बाई घराची जबाबदारी तुझ्याचकडे. मला काही हे सगळे झेपत नाही. यायला मात्र उशीरच केलास गो. आले. थांब थांब. कशाला? मला काही कुचके नासकेच बोलायचे असेल ना, ते नंतर बोला. मला आधी राधेला भेटू देत. थांब थांब. काय झालं बहिणी? बाळाला नाही वाचवता आले. भाऊजी, भाऊजी, रघुदाता, अरे सावर. भाऊजी अहो सावरा स्वतःला. भाऊजी अहो असे ढासळून कसे चालेल? गोदेसाठी खंबीर राहायला हवे हो तुम्हाला. मैंने गोदा कशी आहे? गोदा ठीक आहे. औषधे दिली आहेत, निजली होती. सावर स्वतःला.
सासूबाई असे काय करता? नका ना रडू. चूक झाली का माझी? अपराधीपणाची भावना दाटून आली उरी. पण मी तरी काय करू ग? मागेच मी तिला दटावले होते. असं त्याची कास सोडून दे, नाहीतर लांडगा आला रे आला अशी तुझी गत होईल. पण हे माझ्या समोर घडायचे होते. मीच अविश्वास दाखवावा गोदेवर. माझ्यामुळेच ही दिरंगाई झाली आणि म्हणून हे पातक घडले. नाही नाही, असे नका बोलू. गोदेचे कर्म नडले होतीस. तुम्हाला वाटते तितकी दिरंगाई नाही केलीत तुम्ही. उगाचे आपल्या माथी घेऊ नका. वैद्यबुवा काय म्हणाले? गोदेच्या विचित्र खाण्यामुळे झाले आहे, त्यामुळे विष पसरले. पण सुदैवानं आपली गोदा सुखरूप आहे हो. आणि देवाच्या मनी असेल तर पुढे सारे काही ठीक होईल. नका काळजी करू.
ही आपली सून. नव्या सुनेचं स्वागत असं रडक्या सुटकी चेहऱ्याने करायचं नाही. काय सुतक संपले, राधा गेली. नाही गेली ते वाईटच झाले, वाईट झाले. परंतु झाले, ती पोचली स्वर्गात. आपण आहोत ना जमिनीवरच. मग इथले बघावायच नको. तेव्हा गतम न शोच्छम, पुढे चला. सुभद्रा, सुभद्रा. अहो निर्मलाबाई, गंगाबाई. या या या. नाही म्हणजे शेजार धर्म तुम्ही पाळलात. आम्ही बोलवल्याबरोबर आपण आलात. हा तेव्हा आमच्या नव्या सुनबाईला आपण आत घेऊन जा, अगदी हसतमुखानं. धन्यवाद. या. वा वा. सावरा स्वतःला, रडू नको बा. ही नवी आई तुमच्या नक्की माया कर. नको नको. आई 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 आई. रडू नका. मी सुभद्रा काकूंना पाठवून देते तुमच्याकडे. आई 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 आई. पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे. उठ ना. पळत आहे, पळत आहे, पळत आहे. काय झालं तुला? पळत आहे. काय झालं? पळत आहे. अरे सगळे मीच करायचे का? तू बायको गमावलीस, तुला बायको करून दिली, मुलांचे मार्गी लागावे म्हणूनच ना. तिकडचे जमीन जुमल्याचे मार्गी लावले. आता आलो ना घरी. अरे मग उठ आता. रड्या कुठचा? तिकडे गोंधळ घालणाऱ्या मुलांकडे बघ जा. ती सुमन घाबरले. ती बायको आहे तुझी आणि मुलांची आई. हे मुलांना सांगणार कोण आता? कमी पटकरा घेतलंय काय रे सगळ्यांचं? जाऊट. मी आता सुभद्राकडे बघतोय. नाटकं नको आहेत तिची. आई 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 पाहिजे. आईची आठवण येते. आई 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 आई. ममतेचे पांघरुण घाली ते